नमस्कार, मी कविता. कविताच किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी सकाळीच 2 किलो मटारच्या शेंगा विकत घेतलेल्या आहे. आता आमच्याकडे शेंगा फक्त 25 ते 30 रुपयेच किलो आहे. त्यामुळे विचार केला की 2 किलो मटार घ्यायचे, त्याचे मस्त दाणे काढायचे आणि फ्रोझन करून ठेवायचे. शॉपमध्ये बसता बसताच सर्व मटारचे दाणे काढून घ्यायचे असा विचार केला, कारण शॉपमध्ये पण लक्ष देणं होते आणि सोबतच आपले डेलीचे कामसुद्धा होते. एवढ्या साऱ्या शेंगाकडे बघून असे वाटत होते की मटारचे दाणे काढायला मला किती वेळ लागेल आणि किती नाही, कारण शेंगा या 2 किलो होत्या. दुपारला मी शॉपमध्ये बसले होते, त्यावेळेस सर्व मटारचे दाणे काढून ठेवू आणि त्यांना छान फ्रोझन करून ठेवू असे ठरवले आणि सर्व मटारचे दाणे मी काढायला सुरुवात केली. मटार फ्रोझन करायसाठीच मी मोस्टली मटारच्या 2 किलो शेंगा घेतलेल्या होत्या. हे बघू शकता तुम्ही, इथे मी मटारचे दाणे काढायला सुरुवात केलेली आहे. किती साऱ्या मटारच्या इथे शेंगा आहे. फायनली एवढे सारे मटारचे दाणे काढायला मला 1 तास लागला आणि त्यानंतरही मटारच्या शेंगा होत्या, तर माझ्या मिस्टरांनी मला मदत केली आणि लवकरच लवकर आम्ही दोघांनी मिळून हे सर्व मटारचे दाणे काढलेले आहे. तुम्ही बघू शकता किती सारे इथे मटारचे दाणे काढून झालेले आहे. मटार शेंग जरी थोड्या जरड होत्या, पण त्यामधले दाणे हे छान सॉफ्ट आणि कवळे आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे. आता हे सर्व मटार आपण घरी आपल्याकडे लोणच्याच्या भरण्या भरपूर राहतात, त्याच भरण्या आणि एक इथे मी मोठ्या प्लास्टिकचं जार घेतलेला आहे. यांना छान स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहे. अशा प्रकारच्या कुठल्याही भरण्या आपण मटार स्टोअर करण्यासाठी यूज करू शकतो. आता सर्वात आधी या प्लास्टिकच्या जारमध्ये मी काढलेले जे मटार आहे ते सर्व आपण भरून घेऊया. मी याआधीसुद्धा फ्रोझन मटार रेसिपी यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तीसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. आपण या प्रकारे सुद्धा मटार फ्रोझन करू शकतो. हे मटारसुद्धा 6 महिने छान टिकतात, खराब होत नाही. फक्त यामध्ये पाणी नको जायला. अशा प्रकारे मी एका मोठ्या प्लास्टिकच्या जारमध्ये सर्व मटार भरून घेतलेले आहे. सोबतच एक्स्ट्रा जे मटार आहे ते सुद्धा आपण दुसऱ्या जारमध्ये भरून घेऊया. अशा प्रकारे मटारचे दाणे आपण भरणीमध्ये भरून ठेवलेले आहे. आपल्याला सिंपली दाणे भरणीमध्ये भरून ठेवायचे आहे आणि फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवायचे आहे. अशा प्रकारे आपले सिंपल मटार फ्रोझन तयार होतात. दोन्ही पद्धतीने आपण फ्रोझन मटार कशा प्रकारे स्टोअर करू शकतो ते मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगितलेलंच आहे. तुम्हाला जी पद्धत सुटेबल वाटेल त्या पद्धतीने तुम्ही फ्रोझन मटार स्टोअर करून ठेवू शकता. अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अजून तुम्ही कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. थँक्यू.